यानंतर बुलेटिनमध्ये घेऊयात गावाकडच्या 50 बातम्यांचा वेगवान आढावा। चंद्रपूरमध्ये मोंथा चक्रीवादळासह झालेल्या पावसामुळे कापूस पिकाचं मोठं नुकसान झालं। भिजलेल्या कापसाला बाजारात योग्य दर मिळत नाहीये, त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय। शासनानं याची गंभीर दखल घेऊन पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली जाते। नांदेडमधील माहूर इथले शेख फरीद धबधब्याच्या पाण्यामध्ये अडकलेल्या पर्यटकांची स्थानिक नागरिकांनी मानवी साखळी बनवत सुटका केली आहे। नागपूरवरून आलेले 7 पर्यटक धबधब्याच्या पाण्यामध्ये उतरले होते, त्यानंतर मुसळधार पावसामुळे ते अडकले होते। पालघरमध्ये एका शेतकऱ्याच्या खात्यात केवळ ₹2.30 जमा करण्यात आले। प्रधानमंत्री फसल योजनेमधून हे पैसे जमा झाल्याचा मेसेज मधुकर पाटील यांना आला, त्यानंतर रक्कम बघून त्यांना धक्काच बसला। यानंतर शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त करण्यात आला। यवतमाळमध्ये सततच्या पावसामुळे कापूस पिकाचं मोठं नुकसान झालं, त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। तातडीनं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे। जळगावच्या बोदवड तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय। मका, कापूस आणि सोयाबीन पिकांचं नुकसान झाल्यानं शेतकरी महिलांना अश्रू अनावर झाले। मराठवाड्यासह राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहे। यामध्ये मराठवाड्यातील 32 लाख हेक्टरचा समावेश आहे। केंद्रीय गृह मंत्रालयाचे सहसचिव RK पांडे यांच्या नेतृत्वात 8 जणांचं हे पथक पाहणी करणार आहे। बिबट समस्येबाबत मंत्रिमंडळ बैठकीमध्ये विषय घेऊ, बिबट समस्या कायमची सोडवण्यासाठी प्रयत्न करू असं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आंदोलकांना फोनवरून दिलं। आमदार शरद सोनवणे यांनी एकनाथ शिंदेंना फोन केला होता। शिरूर तालुक्यातील पिंपरखेड इथं दहशत माजवणाऱ्या नरभक्षक बिबट्याला ठार करण्याची परवानगी मिळाल्यानंतर वेगवेगळ्या 5 टीम पिंपरखेड गावात दाखल झाल्या। याबाबत जुन्नर वन विभागाचे उपवनसंरक्षक प्रशांत खाडे यांनी माहिती दिली। पुणे जिल्ह्यातील शिरूरमध्ये मानव वस्तींवर होत असलेल्या बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांच्या निषेधार्थ मंचरमध्ये नागरिकांनी रास्ता रोको केला। नागरिकांनी पुणे नाशिक महामार्ग रोखल्यानं आंदोलक आणि प्रवाशांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्याचं दिसून आलं। उत्तर पुणे जिल्ह्यात वाढलेली बिबट्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी जोपर्यंत शासन ठोस उपाययोजना राबवत नाही, तोपर्यंत मंचर इथल्या पुणे नाशिक महामार्गावरील रास्ता रोको आंदोलन थांबणार नाही अशी भूमिका खासदार अमोल कोल्हेंनी घेतली। वकील असीम सरोदेंची सनद 3 महिन्यांसाठी रद्द करण्यात आली आहे। बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवानं सरोदेंना दणका दिलाय। सार्वजनिक कार्यक्रमात न्यायव्यवस्था, राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्षांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानं ही कारवाई करण्यात आली। खासदार सुप्रिया सुळेंनी फलटणमधील पीडित कुटुंबाची भेट घेतली। कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत गप्प बसणार नाही असं त्यांनी म्हटलंय, तर दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंनी फलटणमध्ये आंदोलन केलं। आत्महत्या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली। फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणामध्ये राज्यातील डॉक्टर संघटनांनी आजपासून कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला। दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। दरम्यान डॉक्टरांच्या संपामुळे आरोग्य व्यवस्था कोलमडण्याची शक्यता आहे। पाहूयात पुढची बातमी। फलटणच्या डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणी त्या डॉक्टरचा भाऊ सुद्धा आक्रमक झालाय। तिच्या सगळ्या तक्रारींकडे पोलीस प्रशासनानं कसं दुर्लक्ष केलं असा संतप्त सवाल त्या महिलेच्या कुटुंबियांनी केलाय। जर त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केलं गेलं नसतं, कुठून ही तक्रारीची मालिका सुरू झाली आणि कुठपर्यंत त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं? मुळात जर तिच्या तक्रारीची दखल आधीच पोलिसांनी घेतली असती तर ही दुर्दैवी वेळ आज आमच्या कुटुंबावर आली नसती। घटनाक्रमानुसार पाहिलं तर 19 जूनला त्यांनी पहिली तक्रार पोलिसांना दिली होती। त्यामध्ये तिने 3 पोलीस आरोपींची नावे मेन्शन केली होती की हे मला वारंवार त्रास देत आहेत। या उलट पोलिसांनी या तक्रारीची काही दखल न घेता महाडिक यांनी 17 जुलै रोजी साताऱ्याचे जे CS आहेत त्यांना पत्र दिलं आणि त्यामध्ये असं सांगितलं की उलट आज काम वेळेवर करत नाहीत, रिपोर्ट देण्यात दिरंगाई करतात। त्या अंतर्गत 12 ऑगस्टला डॉक्टर अंशुमन धुमाळ जे उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील वैद्यकीय अधीक्षक आहेत त्यांच्या स्वाक्षरीनुसार एक पत्रक निघालं होतं आणि सांगितलं गेलं होतं की 13 ऑगस्ट रोजी तुमच्यावर चौकशी समिती बसते, त्याच्या अहवालासाठी तुम्ही उद्या हॉस्पिटलमध्ये उपस्थित राहा। 13 ऑगस्टला तिने जो खुलासा अहवाल दिला होता त्यामध्ये 4 पानी पत्रावर तिने पूर्णपणे मेन्शन केलेलं आहे
की याआधी माझ्यावर फेब्रुवारीपासून मला कंटिन्युअसली टॉर्चर केलं जात आहे. या मानसिक दबावातून जर मी माझ्या जीवाला काही बरं वाईट करून घेतलं तर यास पोलीस प्रशासन जबाबदार राहील. पण असं लिहून देखील ही सुसाईड नोट तिने मेन्शन करूनही याची कुठलीही दखल पोलिसांनी घेतली नाही. माणसांशी किंवा जे कोणी इसम असतील जे काही संबंधित आहे त्यांना कोणालाही मी पर्सनली ओळखत नाही. पण माझी या न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे आणि जे काही पोलीस तपास करतील त्यामध्ये त्यांनी निपक्षपातीपणे या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि जे कोणी आरोपी असतील त्यांचे कोठेही संबंध असतील नसतील तो आमचा प्रश्न नाहीये. पोलिसांनी यामध्ये सखोल चौकशी करावी आणि जेही आरोपी यामध्ये दोषी प्राप्त होतील त्यांना कठोरात कठोर कायद्यानुसार कारवाई करावी. निग्लिजन्स म्हणजे मी स्वतः डॉक्टर असल्यामुळे माझी अशी विनंती होती की पोस्टमॉर्टम करताना मला तिथे प्रेझेंट राहावं. मी त्यांना वारंवार विनंती करत होतो की या प्रकरणाची जे शवविच्छेदन पोस्टमॉर्टम होणार आहे ते इन कॅमेरा व्हावं. पण तशी गोष्ट घडली नाही. मला वारंवार इथे सकाळी 6 वाजता मी FIR लिहायला बसलो, दुपारी 2 वाजले फक्त 2 पानांची FIR लिहायला. तर यामध्ये आमचा संशय होता की हे वारंवार आम्हाला असं दाखवलं जातंय की इथे लागतोय टाईम, पण हा आम्हाला उशीर केला जात होता की मी तिथे पोहोचू नये साताऱ्याला म्हणून. त्यामुळे आमचा या प्रकरणात संशय होता. चंद्रकांत हांसाठीचा गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, फलटण. यानंतर पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. भाजपचे आशिष शेलारांनी मविया आणि मनसेच्या मतचोरीच्या मोर्चाला पत्रकार परिषदेमधून प्रत्युत्तर दिलं. विरोधकांनी तुष्टीकरणाचा कळस गाठल्याची टीका यावेळी त्यांनी केली. राज ठाकरेंनी बोट जिहाद करू नये असं म्हणत आशिष शेलारांनी राज ठाकरेंवर टीका केली. तर मतं मिळवण्यासाठी एवढ्या खालच्या थराला जाऊ नका असं म्हणत त्यांनी घणाघात केला. भाजपच्या आशिष शेलारांनी लाव रे तो व्हिडिओ म्हणत विरोधकांवर टीका केली. तर राज ठाकरेंना दुबार मतदारांच्या यादीमध्ये हिंदू आणि मराठी माणूसच दिसतो का असा सवाल शेलारांनी केला. आशिष शेलारांचं धाडस कौतुकास्पद आहे. त्यांनी एका दगडात अनेक पक्षी मारल्याचा पलटवार उद्धव ठाकरेंनी केला. शेलारांनी नकळत फडणवीसांना पप्पू ठरवल्याचा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला. मतदार यादीमध्ये दुबार आणि बोगस मतदार असल्याचं मान्य केल्याबद्दल आमदार रोहित पवारांनी मंत्री आशिष शेलारांचे आभार मानले. तर या मुद्द्यावर मुंबईमध्ये एकत्र संयुक्त पत्रकार परिषद घेऊ असं आवाहन सुद्धा रोहित पवारांनी आशिष शेलारांना दिलं. आम्ही बसलो आणि मग आता जेव्हा भेटायची वेळ तेव्हा म्हणाले मी एकटाच आहे, आपल्याला सगळ्यांना तुम्हाला यायचं असेल तर मी तुम्हाला उद्याची वेळ देतो. मला अन्य 2 आयुक्त सुद्धा माझ्यासोबत असतील आणि जेणेकरून तुम्हाला जे काही सांगायचं ते सगळ्यांच्या समोर व्हावं अशा प्रकारचा त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. आम्हाला उद्याची वेळ देतो म्हणून सांगितलंय. उद्या जी वेळ मिळेल त्यावेळेला आम्ही येऊन पुन्हा भेटणार आणि आम्ही जे महाविकास आघाडीच्या वतीनं जे त्यांना निवेदन आणलेलं ते निवेदन उद्या सादर करू. साधारणतः वेळ किती वाजताची मिळेल अशी अपेक्षा आहे तुम्हाला? अजून वेळ मिळालेली नाही. मिळेल का सांगू तू तुम्हाला. पण साधारणतः तुम्हाला 8 ते 9 वेळा फोन करायची गरज का पडते? तुम्ही 9 ते 10 वेळा फोन करता तरी तुम्हाला वेळ मिळत नाही. शेवटी तुम्हाला यावं लागतं दिल्लीत. अत्यंत बिझी शेड्यूल असतं त्यांचं सुद्धा असं ते म्हणतात. बिहारच्या निवडणुका असतील किंवा देशामध्ये अन्य बाय इलेक्शन सुद्धा कुठे कुठे सुरू आहेत. त्या संदर्भामध्ये इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ही कॉन्स्टिट्युशनल अथॉरिटी आहे आणि त्यांना त्यांचा वेळ आहे. आम्ही लोकशाही पद्धतीनं सगळ्या गोष्टी करतोय आणि लोकशाही पद्धतीनं करताना की या कॉन्स्टिट्युशनल अथॉरिटीचा सुद्धा वेळ बघून आपण हे करतोय. आणि आज त्याने आता आम्हाला वेळ दिली आहे उद्यासाठी. संपूर्ण तिन्ही इलेक्शन कमिशनर्स असतील, चीफ इलेक्शन तुम्ही कमिशनर फक्त दोघेच येणार आहात का शिष्टमंडळ येणार आहे? वेळ आली इथे येऊन बसण्याची काय वेळ आली? तुम्ही वेळ घेऊन आला असता पण तुम्हाला इथे येऊन बसावं लागलं. 1 ते 1.5 तास बसावं लागलं. आपण त्यांचे प्रवक्ते आहात का? नाही ना, आम्ही इलेक्शन प्रवक्ते नाही आम्ही कुणाचा. मी पत्रकार म्हणून प्रश्न विचारतो. पत्रकार म्हणूनच आम्ही तुम्हाला सांगतोय. हा. माध्यमांनी हे समजायला पाहिजे. तुम्ही तुमच्यासारखे सिनियर पत्रकार आहात तुम्ही की वेळ काय येते याच्यापेक्षा ज्या गोष्टी आज महाराष्ट्रामध्ये होत आहेत त्याच्यावर कशा रीतीने उत्तरं द्यायची, राजकीय पक्षांशी कशा रीतीने सल्लामसलत त्यांचा विचार घेऊन शेवटी निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयोगाजवळ याद्यांचा भाग नसतो. याद्यांचा भाग इथे असतो. आणि दिल्लीमध्ये इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आम्ही आलो, त्यांच्याशी आम्ही बोलणं होत होतं. त्यांचं सांगणं होतं आज काही बैठका होत्या त्यांच्या पूर्वनियोजित, त्यामुळे असा काय भाग नाही आहे की 10 तास येऊन बसलोय वगैरे अशातला भाग नव्हता. आम्ही येऊन त्यांच्याशी हे केलं. त्यांनी सुद्धा सांगितलं की आम्ही तुम्हाला उद्याची वेळ व्यवस्थित देतो ज्याच्यामध्ये तिन्ही संपूर्ण इलेक्शन कमिशन असेल,
चीफ इलेक्शन कमिशनर आणि 2 इलेक्शन कमिशनर. देसाई साहेब उद्याच्या भेटीमध्ये अरविंद सावंत आणि तुम्ही दोघंच असाल की पुन्हा काही नवीन शिष्टमंडळ असेल? महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या जोडीनं सगळे जे काही आमचे सहकारी पक्ष होते त्यांच्याकडे आपण मोर्चा पाहिला. त्यामध्ये हे आता आंदोलन म्हणा किंवा ही जी चळवळ आहे ही मतदार याद्या सुधारा यासाठी अगदी आज तुम्ही पाहिलं असेल सत्ताधारी पक्षाचे मंत्री सुद्धा स्वतः त्यांनी मान्य केलं की या मतदार यादीमध्ये घोळ आहे, मतदार यादी चुकीची आहे. तर आज त्यांनी सगळ्यांनी यावं ना. आमचे तर काँग्रेसचे असतील, राष्ट्रवादीचे असतील, कम्युनिस्ट पार्टीचे असतील, जे प्रतिनिधी येतील मनसेचे असतील, आम्ही तर आहोतच. पण याच्या बरोबर भाजपचे जर आले तर उत्तम. महाराष्ट्रामध्ये अशाच्या रीतीने आणि तुम्ही SSR द्या, शॉर्ट समरी रिव्हिजन द्या. खरं तर निवडणुका पारदर्शकपणे घेण्याचं काम निवडणूक आयोगाचं आहे, पण निवडणूक आयोगाला सांगावं लागतं की तुमचं काम करा. कधी कधी अति बिझी असलेल्या लोकांना जाणीव सुद्धा करून देण्यामध्ये काही गैर नाही आहे लोकशाही मार्गाने. देसाई साहेब, महाराष्ट्रामध्ये खास करून उद्धव ठाकरे असतील, राज ठाकरे असतील आणि विरोधी पक्षाची मागणी आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोपर्यंत घेऊ नका जोपर्यंत मतदार याद्या क्लिअर होत नाहीत. तुमचाही तोच मुद्दा आहे भेटीचा. असं असताना एकीकडे 6 तारखेला आता निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन स्थानिक स्वराज्य तर रोहित आर्या एन्काउंटर प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट आहे. या प्रकरणामध्ये आता उच्च न्यायालयामध्ये हे प्रकरण गेल्याची माहिती समोर येते. फेक एन्काउंटर असल्याची हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. रोहित आर्यानं काही मुलांना बंधक बनवलेलं होतं आणि त्यानंतर पोलिसांनी त्याचा एन्काउंटर केलं, त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. आता उच्च न्यायालयामध्ये ही याचिका दाखल करण्यात आली आहे आणि ही याचिका स्वीकारल्याची माहिती सुद्धा समोर येते. दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्यासोबत जोडले गेले आहेत. प्रशांत, काय सांगाल, आता पुढे नेमकी काय प्रक्रिया होऊ शकते? परा, या सगळ्या विषयामध्ये सगळ्यात पहिल्यांदा याचिका दाखल होणार याची कल्पना तर होतीच. फक्त उच्च न्यायालय सुमोटो याचिका दाखल करून घेतो का हाच एक प्रश्न होता. पण शोभा बुद्धिवंत याच्या वतीनं ज्येष्ठ वकील नितीन सातपुते यांनी दाखल केली आहे याचिका. आणि मुख्य म्हणजे की मुंबई उच्च न्यायालयानं ही याचिका स्वीकारली आहे आणि याचमुळे लवकरच सुनावणी अपेक्षित आहे. अत्यंत गंभीर आरोप या याचिकेत करण्यात आलेले आहे. महाराष्ट्र सरकार, API अमोल वाघमारे, DCP दत्ता नलावडे, सिनियर PI यासह जबाबदार इतर अधिकाऱ्यांवर याचिकेत गंभीर आरोप केलेत. या घटनेचा तपास CBI कडे सोपवावा ही मागणी सुद्धा याच्यात केलेली आहे. आता या सगळ्या प्रकरणामध्ये नेमकं काय होणार? आता हायकोर्ट सुनावणीसाठी घेतल्यानंतर ही याचिका स्टँड करून घेणार का, हे प्रश्न बरेच अनुत्तरित आहे. कारण राज्य सरकारच्या वतीनं सुद्धा महाधिवक्ता या विषयात बाजू नक्कीच मांडतील. हायकोर्टात होणारी लढाई ही नंतर होऊ शकते, पण एक मात्र आता निश्चित म्हणावं लागेल की रोहित आर्या या प्रकरणाची सुनावणी ही आता हायकोर्टापर्यंत पोहोचली आहे. फराह. बरोबर आहे प्रशांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. यानंतर थांबूयात एका छोट्याशा ब्रेकसाठी. ब्रेकनंतर एक मोठी बातमी आहे. नाशिक त्र्यंबकेश्वर रस्ता विस्तारीकरण वाद समोर आला आहे. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन आंदोलकांच्या भेटीला पोहोचले. त्र्यंबकेश्वर रस्त्याच्या विस्तारीकरणावरून स्थानिक विरुद्ध MMRDA हा संघर्ष सुरू आहे आणि याच वेळेला जे आंदोलन होत आहे त्या आंदोलकांच्या भेटीसाठी गिरीश महाजन पोहोचलेले आहेत. त्यामुळे गिरीश महाजन या आंदोलकांची समजूत काढणार का याकडे लक्ष आहे. यानंतर पुन्हा घेऊयात गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा. आगामी महानगरपालिका निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी धुळ्यात राष्ट्रवादीची बैठक झाली. धुळे महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढवणार असल्याचं वक्तव्य राष्ट्रवादीचे सुकाणू समितीचे अध्यक्ष फारुख शाह यांनी केलं. खासदार सुप्रिया सुळेंनी ज्ञानेश्वरी मुंडेंची भेट घेतली. यावेळी ज्ञानेश्वरी मुंडेंनी त्यांच्या मुलानं बनवलेला फोटो सुळेंना दाखवला. प्रत्येक दिवसाची सुरुवात तुमच्यानंच होतीये, पापा मिस यू असा भावनिक मजकूर त्यावर लिहिला होता. नाशिकमधील शरद पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार पडलाय. माजी आमदार रामदास सारोस्कर आणि त्यांच्या पत्नी सुनीता सारोस्कर यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. सुनीता सारोस्कर यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून नरहरी झिरवळ यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती.
इंदापूर तालुक्यातील शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचा 36वा गाळप हंगामाचा शुभारंभ राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबूराव बित्रे या पाटलांच्या उपस्थितीमध्ये पार पडला। यावेळी कारखान्याचे सभासद, शेतकरी आणि विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते। पालघरमध्ये सांसद महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन झालं। खेलो इंडिया अंतर्गत खासदार हेमंत सावरा यांच्या पुढाकारानं आयोजन करण्यात आलं। बीडमध्ये यश डाका हत्या प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। यावेळी आंदोलकांनी हत्येचा मास्टरमाइंड शिवसेनेचा पदाधिकारी आहे, राजकीय पाठबळ असल्यामुळे त्याला अटक होत नसल्याचा आरोप केला। भुसावळमध्ये सकल आदिवासी कोळी समाजाच्या वतीनं प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। कोळी समाजाला आदिवासी टोकरे कोळी जात प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं। नांदेडमधल्या माहूर तालुक्यातील सारखणी इथं मंत्री संजय राठोड यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं। बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी मंत्री संजय राठोड यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप आंदोलकांनी केला। भंडाऱ्यामध्ये काँग्रेस नेते नाना पटोलेंना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी बेढा घातला आणि समस्यांचा पाढा वाचला। यानंतर पटोलेंनी उपस्थित शेतकरी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली। रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसी मधून सोनपात्रा नदीपात्रामध्ये रसायन मिश्रित पाणी सोडलं जातंय, त्यामुळे नदीचं पाणी दूषित झालंय। या प्रकरणी रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी पुष्कर योजना त्याचबरोबर श्रेष्ठी आणि अन्य कंपन्यांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती दिली। तुळशी तालुक्यातील रस्त्यांवरील अनधिकृत पार्किंगवर पोलिसांनी कारवाई केली आहे, त्यामुळे अपघात टाळण्यास मदत होणार आहे। दरम्यान या मार्गावरील वाहतूकही सुरळीत झाली। महिला विश्वचषक जिंकल्यानंतर सोलापुरात वर्ल्ड ऑफ विमेन या महिला संघटनेकडून फटाके फोडत आणि एकमेकांना पेढे भरवत जल्लोष करण्यात आला। महिलांनी पहिल्यांदाच विश्वचषक जिंकल्यानं देशभरात एक दिवसाची सुट्टी जाहीर करावी आणि सरकारनं संपूर्ण महिला टीमला बक्षीस जाहीर करावं अशी मागणी या संघटनेच्या वतीनं करण्यात आली। कार्तिकी एकादशीचा सोहळा संपन्न झाला, त्यानंतर लाखो वारकऱ्यांनी सोमवारी पंढरपूरचा निरोप घेतला। त्यामुळे पंढरपूर एसटी स्थानक, रेल्वे स्टेशन परिसरामध्ये भाविकांची मोठी गर्दी दिसली। जातो माघारी पंढरीनाथा, तुझे दर्शन झाले आता या भावनेतून वारकऱ्यांनी परतीचा प्रवास केला। यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची मात्र